नमस्कार. इचलकरंजी शहरामध्ये नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत जवळपास 51.5 कोटी रुपयाची कामे विविध विभागात सुरू आहेत. त्या कामामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येत असून यातील एक प्रमुख तक्रार म्हणजे आपल्या 332 रस्ता ते किसान चौक ते चंदूर रोड हा जो दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर असलेला 5,16,90,000 रुपयेच्या आसपास रक्कम यामध्ये लागलेली असून या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणलं होतं. त्यांनी घाई गडबडीमध्ये त्यामध्ये उत्तर दिलं आपल्याला आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम मिक्स असल्याची तक्रार आपण केली होती. त्यांनी नंतर आपल्याला पत्र दिलं की त्यातला मुरुम आम्ही मलमा जो आहे मुरुम जास्त प्रमाणात मिक्स आहे मलमा तो काढून घेण्याबाबत आम्ही संबंधित बक्षीदाराला कळवलं आहे. हे खोटं पत्र त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, परंतु त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम प्रमाणापेक्षा जास्त भेसळ झालेली आहे आणि हा नागरिकांच्या पैशावर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे. PWDचे अधिकारी मक्तेदाराच्या संगनमतानं मलमा मिक्स करून मलाई खायचं काम करत आहेत. याबाबत आजच्या स्थितीचा फोटो जो आहे तो तिथे एक रस्ता उकरलेला आहे, त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते की यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम मिक्स केलेलं आहे, माती मिश्रित मुरुम मिक्स केलेला आहे. तर हे अशा प्रकारचं काम PWDनं कोणत्याही पद्धतीनं याचं जर पेमेंट काढलं त्या मक्तेदाराचं तर PWDच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात येईल असं मी आपणास या व्हिडिओद्वारे सांगत आहे. सोबत आजचा फोटोही आम्ही त्यासोबत जोडत आहे. धन्यवाद.